नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन निवडणूक येत्या 15 तारखेला आहे. सगळी धामधूम चालू आहे. पण या वेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत. राजकारणामध्ये इलेक्शनसाठी दोन्ही ठाकरे एकत्र आलेत. बरं, हे ठाकरे वेगळे का झाले होते? तर एकमेकांच्या वादासाठीच झाले होते. ते पुन्हा काय 17-18 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. वेगवेगळे दोन पक्ष, वेगवेगळ्या दोन विचारधारा म्हणायला काही हरकत नाही, भले जरी ते ठाकरे असतील तरी. पण त्यांचा मूळ किंवा त्यांचं जे काही एक आपण म्हणतो ना, एक उगम, हा उगम बाळासाहेबांपासून झालेला आहे. तो एकाच ठिकाणाहून झालेला आहे. भले या नद्यांचे दोन प्रवाह असतील, पुढे जाऊन ते आज पुन्हा एकत्र मिळत आहेत. पण या सगळ्या गोष्टी असताना राज ठाकरेंसारखा एक अभ्यासू नेता या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे निर्णय अशा प्रकारे घेतो, याकडे पाहून चांगली चांगली राजकीय विश्लेषक किंवा चांगली चांगली समाजातील लोक आज आश्चर्य करतायत की जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले होते तेव्हा स्वतःच्या घरासमोर त्यांनी दिलेलं भाषण, तो दिवस असो किंवा आत्ता अगदी काल झालेली संजय राऊत आणि त्या महेश मांजरेकरांनी घेतलेली या दोघा भावांची मुलाखत असो, या सगळ्या गोष्टींच्या मधला प्रवास पाहिला तर मग या सगळ्या विचारधारेचा विचार करताना आपल्याला एक समजतं की राज ठाकरेंची विचारधारा किंवा ते त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि उद्धव ठाकरेंकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा होता किंवा काय होता नक्की. पण हे दोघे आता एकत्र आलेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता ते म्हणतायत की मुंबईचा महापौर मराठी करायचा आहे, आपलाच करायचा आहे, मराठीसाठी पुन्हा ते सगळं चालू केलं त्यांनी. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान राज ठाकरेंना आज देखील अनेक माणसं जी इतकी वर्ष त्यांच्यासोबत राहिली ती हळूहळू सोडून जात आहेत. काहीतरी ते संतोष धुरी ते काहीतरी भाजपामध्ये गेले. त्यांनी आता सांगितलं की संदीप देशपांडेंना की हे पण नाराज आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा. संदीप देशपांडेंनी पुन्हा सांगितलं की मी म्हणजे तो त्यांचा विषय असेल, संतोष धुरी काय माझ्याबद्दल बोलले असतील तो. या सगळ्या राजकारणाच्या गोष्टी झाल्या. पण राज ठाकरेंना सोडून गेलेली लोक हाच प्रश्न विचारतायत की राज ठाकरे जे काय करतायत ते चुकीचं आहे. त्यांना आमची किंमत नाही आहे, त्यांना चांगल्या लोकांचा समजत नाही आहे. त्यांच्या आजूबाजूंचे जे काही बडवे आहेत ते त्यांचंच सगळं ऐकतात आणि बाकीच्यांची माती करून टाकतात. बरं, आता असं एक उदाहरण नाही आहे, असं मग ते बरीच उदाहरणं आहेत जी मनसेतून बाहेर गेली. भले तिकडं त्यांचं राजकीय अस्तित्व संपो किंवा मोठे होऊ, ते विषय सोडून द्या. पण त्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की राज ठाकरे बाकीच्या आजूबाजूंच्यांचं ऐकतात. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघा काय, राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले. कुणाच्या? बाळासाहेबांच्या. कशामुळे पडले? कारण आजूबाजूंच्या बडव्यांमुळे. त्यांनी सरळ सांगितलं ना, बरोबर ना. मग आज राज ठाकरेंना सोडून जाणारी लोक देखील हेच सांगतायत की राज ठाकरेंच्या आजूबाजूच्या पडव्यांमुळे आम्ही या पक्षाला रामराम करत आहोत. बघा काय योगायोग आहे या सगळ्या गोष्टींचा. बघा ना काय योगायोग आहे. तुम्ही व्यवस्थित राजकारणाचा अभ्यास जर केलात ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. बरं, आता या इलेक्शन नंतर किंवा या इलेक्शनमध्ये त्यांना किती जागा मिळत आहेत, त्यांची ताकद खरंच वाढते का दोघं भाऊ एकत्र येऊन, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण जर या इलेक्शनमध्ये ही देखील खेळी करू, म्हणजे हा जो काही स्ट्रॅटेजी यांनी केले दोन भावांनी की आपण दोघं एकत्र येऊया या निवडणुकीला आणि आपली ताकद दाखवूया, ही ताकद जर ते दाखवू शकले नाहीत ना, तर याच्या पुढे त्यांच्याजवळ पुढची कुठली स्ट्रॅटेजी असेल असं मला तरी अद्याप किंवा आत्ता तरी वाटत नाही की याच्या पुढे मग ते दुसरा काय स्टंट करतील किंवा काय करू शकतात. मग पुन्हा राज ठाकरे बाहेर पडून भाजपासोबत जाऊ शकतात का? पुन्हा राज ठाकरे एकनाथ शिंदेसोबत येऊ शकतात का? काही होऊ शकतं. आता याच्या पुढे मग काही स्ट्रॅटेजी चालेल किंवा जर स्ट्रॅटेजी नसेल तर राज ठाकरे पुन्हा राजकारणात तग धरणार नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आज सांगतो तुम्हाला. नाही धरू शकत मग तग. कारण मुळात म्हणजे जे राज ठाकरे लोकांना इतके फॉरवर्ड वाटायचे, इतके स्ट्रेट फॉरवर्ड होते, त्यांचे निर्णय इतके ठाम उत्तम वाटायचे, त्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन जो काही निर्णय घेतला आहे तो अनेक चांगल्या लोकांना पटलेला नाही आहे. म्हणजे बघा ना, ज्या माणसासाठी मी पक्ष सोडून बाळासाहेबांचा बाहेर येतो, तेच राज ठाकरे जर शिवसेनेमध्ये राहिले असते, आत्ताच्या घडीला राज ठाकरे शिवसेना प्रमुख असते. हे सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने हे बाकीचे पक्ष सोडून द्या, शिवसेना ही कायम सत्तेत राहिली असती असं म्हणायला काही हरकत नाही आहे. जर ते शिवसेनेत असते तर असं का झालं असतं, कशामुळे झालं असतं? कारण राज ठाकरे एकदा बाहेर त्या विचारधारेतून माणूस आला ना की पुन्हा त्या विचारधारेशी जुळवणं फार अवघड असतं. आता राज ठाकरे पुन्हा गेलेत, पण विचारधारा तीच नाही आहे जी बाळासाहेबांची होती. आता विचारधारा बदलली, तिला वेगवेगळे काटकिनारे येऊन सगळे जोडलेले आहेत. त्यामुळे आता ते कसे जुळवत आहेत, काय करतात, या सगळ्या गोष्टी पाहण्याच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. पण अशी लोक राज ठाकरेंना सोडून जाणारी
हे राज ठाकरेंसाठी उतरती कळा आहे का? निश्चित निश्चित आहे. कारण बघा ना, एखादा माणूस जाऊ शकतो, एखाद्याला पटलं नाही गेला, दुसऱ्याला पटलं नाही गेला, तिसऱ्याला पटलं नाही गेला, चौथ्याला पटलं नाही गेला. अरे पण किती यादी काढली तर अख्खा पक्षच दुसरीकडे इकडे तिकडे गेलेला दिसतो आपल्याला. अख्खा पक्षच. मग याचा अर्थ काहीतरी चुकतंय, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी कुठेतरी मेक आहे, काहीतरी असं आहे जे सोडवणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच लोक टिकतील, मोठी होतील, आपल्याला मोठी करतील, आपला पक्ष मोठा होईल. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बरं, आपण सत्तेतले आहोत का? आपल्याकडं बऱ्याचशा जागा आहेत का? किंवा विरोधी बाकावर जरी आपण स्ट्रॉंग आहोत का? असं काही नाही आहे. मग नक्की चुकतंय काय, कुठं आणि कसं? या सगळ्या गोष्टी उघडपणे तरी आपण सध्या बोलू शकत नाही, इतक्या अत्यंत म्हणजे मोठ्या, फार मोठ्या. पण राज ठाकरेंनी घेतलेला उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय फार चुकीचा आहे, जो पक्षातल्या अनेक लोकांना मान्य नाही आहे. जे काही जुनी लोकं होती, आता काहीतरी ते प्रकाश महाजन गेले, मला असं वाटतं, बरोबर, प्रकाश महाजन गेले. कारण हा निर्णयच चुकीचा आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या मांडीला नेऊन बसवली, त्यांच्यावरती तुम्ही आत्ता आमदारकीच्या इलेक्शनपर्यंत, निवडणुकीपर्यंत बोलत होता, राज ठाकरे स्वतः बोलत होते. आज त्यांच्याचसोबत तुम्ही जाऊन बसता. या सगळ्या गोष्टी म्हणजे राज ठाकरेंना तरी परवडणाऱ्या नाहीत. ते बाकीचे राजकारणी काय करतात ते सोडून द्या, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण राज ठाकरेंनी असं करावं म्हणजे बाळासाहेबांसमोर एक पक्ष स्वतःचा स्थापन करणारा व्यक्ती आणि तो ठाम निर्णय घेणारा व्यक्ती असा कमकुवत निर्णय घेईल असं मला तरी वैयक्तिक कधी वाटलं नव्हतं. म्हणून मी आता त्यांच्या विरोधात बोलतो. मला नाही गोष्टी पटत, त्याविषयी मी बिनधास्तपणे बोलतो. पण हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. बाकीचे निर्णय घेतात किंवा बाकीचे कुणी इकडे तिकडे जाऊन काहीही करत बसतात, तेवढे स्वाभिमानी मी धरत नाही, त्यांना पकडत नाही. पण राज ठाकरेंसारखा एखादा स्वाभिमानी माणूस, एखादा कट्टर माणूस, एखादा विचारांशी तडजोड न करणारा माणूस जेव्हा अशी कोणती तरी गोष्ट करतो, तेव्हा असं वाटतं की राज ठाकरेंचं राजकारण थोडंसं कच्चं आहे, किंवा जरी पक्कं असेल ना तरी त्यांचं कोणतरी कच्चं करतंय. मग ते त्यांना कळत कसं नाही? बरं, त्यांना असं वाटतंय का मी उद्धव ठाकरेंसोबत गेलो की मग आता आमची सत्ता येईल? असं का वाटलं त्यांना? कशावरून यांनी निर्णय घेतला? ना घरका ना घाटका अशी परिस्थिती होईल आणि राजकारणामध्ये राज ठाकरेंचं अस्तित्व हळूहळू संपेल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनेक चांगल्या दिग्गज लोकांना पडलेला आहे, जे राजकारणाला अत्यंत जवळून पाहतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अभ्यास करतात. राज ठाकरेंच्या पक्षातील सगळी लोकंही थोडीशी अगदी उसळत्या रक्ताची आहेत, पण त्यांना एवढं खोलवरचं राजकारण अजूनही समजत नाही आहे महाराष्ट्रातलं. जी जुनी लोकं शिवसेनेकडे, भाजपाकडे आहेत, ज्यांना काँग्रेसकडे आहेत, ज्यांना अगदी चांगलं राजकारण कळतं की काय केल्यानंतर काय होईल, या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंना समजत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे ही सगळी लोकं सोडून जात आहेत का? म्हणून म्हटलं की राज ठाकरेंची उतरता काळ सुरू झाली आहे का? येणारा काळच सांगेल.